जोपर्यंत आपण दुसऱ्यांच्या भरोश्यावर राहणार, जोपर्यंत दुसरे आपल्याला औषधं सांगतील ते आपण औषधं वापरणार, तोपर्यंत आपला खिसा कायम रिकामा होत राहणार आणि दुसऱ्यांचेच कंपनीवाल्यांचेच खिसे भरत राहणार. म्हणून आपल्याला स्वतः शेती शिकायची आहे, स्वतः शेती समजून घ्यायची आहे. जोपर्यंत स्वतः अनुभव घेत नाही, जोपर्यंत स्वतः शिकत नाही, तोपर्यंत आपण शेतीत कधीच यशस्वी होणार नाही. काय होतं, की आपण एवढा खर्च करतो, एवढा खर्च करून जे उत्पन्न वाढतं, हे आलेलं उत्पन्न आपल्या हातात टिकतच नाहीये. असं येतं आणि परत खर्चामध्ये जातं. आपल्या शेतामध्ये आपण मेहनत करतो, कष्ट करतो. एवढे कष्ट करून जे काही आपल्याला उत्पन्नाच्या रूपात पैसे मिळतात, ते मिळालेलं उत्पन्न हे आपल्या कष्टाचं फळ आहे. मग अशी कंडिशन का झाली, की शेतकरी कष्ट करतो, मेहनत करतो, राबतो आणि त्याला शेवटी काहीच उरत नाही. सर्व आलेलं उत्पन्न हे खर्चामध्येच निघून जातं. मग जे हे वेगवेगळे लोकं शेतकऱ्याला सल्ले देतात, शेतकऱ्याला माहिती देतात आणि हे वापरा, ते वापरा, हे घ्या, ते घ्या असं सांगून शेतकऱ्याची दिशाभूल करतायत. आपण आपल्या शेतामध्ये मेहनत करतो, कष्ट करतो आणि कष्ट मेहनत करून जे आलेलं फळ आहे, त्या फळामध्ये आपण बाकी कंपन्यांना आपण भागीदार बनवतो. म्हणजे शेत आपलं, कष्ट आपले, मेहनत आपली, भांडवल आपलं, पाणी आपलं, वातावरण आपलं, हे सर्व आपलं राहून आपण आलेल्या उत्पन्नातून कंपनीवाल्यांना निम्मी भागीदार बनवतो आणि आलेल्या उत्पन्नातून निम्मी तर खर्चच होऊन जातो कंपन्यांचा. मग आपण तो खर्च का द्यायचा कंपन्यांना आणि तो खर्च का करायचा? कारण जमीन आपली, माती आपली, हवा आपली, पाणी आपलं, निसर्ग आपला, वातावरण आपलं, मेहनत आपली, कष्ट आपली. एवढं असून कंपनीवाला आपल्या शेतामध्ये निम्मी भागीदार होतो, आपल्या उत्पन्नामध्ये निम्मी भागीदार होतो. मग ह्या गोष्टी का होतात? शेतकऱ्याने मुलाबाळांचं शिक्षण असो, लग्न असो, त्या पैशातून केलं तर शेतकरी कर्जबाजारी होणार नाही, शेतकरी स्वावलंबी होईल. आज शेतकरी परावलंबी झालेला आहे, म्हणजे कंपन्यांवर अवलंबून आहे. म्हणून जे काही घामातून, कष्टातून उगवतो, पिकवतो आणि जे काही पैसे येतात त्यात कंपन्यांना भरतो आणि मग शेतकरी मुलाबाळांच्या शिक्षणासाठी आणि लग्नासाठी मग बाहेरून व्याजाने पैसे काढतो कर्जबाजारी होतो. म्हणून आपल्याला ही पद्धत बदलायची आहे. शेतकऱ्यांना पुढे आणायचे. शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात केलेले कष्टाचे पैसे हे पूर्ण त्यालाच राहिले पाहिजे. त्याच्या पैशातून काय करायचं हे त्याने ठरवलं पाहिजे. 8 वर्षापासून मी डाळिंबाची शेती करतोय आणि मी 8 वर्षापासून काय-काय अनुभव घेतले, कोणकोणत्या गोष्टी समजून घेतल्या. मी वेगवेगळ्या कंपन्यांचा अनुभव घेतला. मी वेगवेगळ्या कंपन्यांचा अनुभव घेऊन आज माझा अनुभव काय आहे आणि मला शेती कमी खर्चात कशी करता येईल याच्यावर जे मी प्रयत्न करतोय. जर तुम्हाला समजून घ्यायचे असेल तर आपले येणारे व्हिडिओ नक्की बघा आणि त्यातून मी तुम्हाला शेती कशी करायची, शेती म्हणजे काय, रोग काय येतात, रोग येण्याची कारणे काय असतात, आपण कमी खर्चात शेती कशी करू शकतो, रोग विना औषध मारता आपण रोग कसं कंट्रोल करू शकतो, हे पण मी येणाऱ्या व्हिडिओमधून सांगणार आहे. म्हणून तुम्ही आतापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि येणारे व्हिडिओ नक्की बघा, जेणेकरून आपण आपला खर्च वाचवू शकू आणि आपलं येणारं उत्पन्न हे आपल्याच खिशात ठेवू.